श्रावणामध्ये जे लोक एक टाइम जेवण करतात, म्हणजे त्यांना दिवसातून एकच टाइम जेवण करायची सवय असते किंवा एकच टाइम जेवण करतात श्रावणामध्ये उपवास पकडताना, त्यांनी काय जेवलं पाहिजे जेणेकरून त्यांचं श्रावणाच्या उपवासाच्या नादाने कमी ना वजन कमी होईल, वाढणार नाही. आता लक्षात घ्या, तुम्ही सकाळी जेवण करत असू द्या किंवा संध्याकाळी जेवण करत असू द्या, तुम्ही ताटात तुमच्या काय पाहिजे, ऍक्च्युअली काय पाहिजे ते लक्षपूर्वक ऐका. ही रील सेव्ह करून ठेवा ना, असंच असलं पाहिजे. तुमचं वजन ऑटोमॅटिक वन डे मीलचा डाएट होऊन जाईल तुमचं, आणि वजन पण एकदम पटपट कमी होईल. तुम्हाला संध्याकाळी जेवण करत असाल तर तुम्हाला भाकरी, भात किंवा चपाती ह्या तिन्हींपैकी एकच घ्यायचंय. कळलं का? भातासोबत भाकरी असं खायचं नाही. तिन्हींपैकी फक्त एकच आहार घ्यायचा तुम्हाला. आणि त्याच्यासोबत तुम्हाला प्रोटीनच्या सोर्ससाठी दही असेल, पनीर असेल, सोयाबीन असेल किंवा कडधान्य असेल, ह्या 3-4 पदार्थापैकी तुमच्या डाएटमध्ये रोज असलंच पाहिजे. इच्छा असू नाही तर नसू, हे डाएटमध्ये तुमच्या असलंच पाहिजे प्रोटीनचा सोर्स म्हणून. नाहीतर तुम्हाला प्रोटीन डिफिशियन्सी होणार आहे, तुमचा मसल लॉस होणार आहे. जास्तीत जास्त पनीर आणि सोयाबीन तर असलंच पाहिजे तुमचं, तर एकदम चांगला तुमचा वेट लॉस पण होणार आहे. आता घरी बनवलेली कोणती पण भाजी तुम्ही खाऊ शकता याच्यासोबत. म्हणजे भाकरी, घरी बनवलेली कोणती पण भाजी आणि प्रोटीनचे जे स्रोत सांगितले ते असं तुमच्या जेवणामध्ये रोज असलंच पाहिजे. जर असं तुम्ही फॉलो केलं, जोपर्यंत श्रावण चालू आहे तुमचं वजन एकदम 5-6 किलो असं आरामात कमी होऊन जाणार आहे. याच्यासोबत तुम्हाला 10,000 पावलं कंपल्सरी चालायची, त्याने तुम्हाला रिझल्ट एकदम भारी भेटणार आहे. आता दिवसभर काही काही लोक फक्त दूध पितात किंवा फ्रुट्स खातात, तर तुम्ही फ्रुट्स किंवा दूध पिऊ शकतात श्रावणामध्ये. असा तुमचा आहार असला पाहिजे नाही. हा डाएट एकदम ॲक्युरेट करा, प्रोटीनचे पदार्थ जास्तीत जास्त ठेवा, नाहीतर एकदम नैवेद्यासारखं एकदम थोडंसं ठेवू नका, नाही त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.